अयोध्याकांड नवम स्वर्ग राम भरत भेट मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर सीता व श्रीराम यांच्या चरणचिन्हांनी युक्त अतिशय सुंदरतम पवित्रतम अशा श्रीरामांच्या आश्रमस्थानी भरत भक्तिभावाने आनंदाने उपस्थित झाला। तेथे वज्र अंकुश कमल ध्वज इत्यादींनी युक्त आणि या भूमाते करिता अतिशय मंगलदायक अशा श्रीरामांच्या चरणांची चिन्हे सर्वत्र पाहून भरत त्या चरणरजामध्ये भावोत्केने पडून लोळू लागला। तो म्हणू लागला की रामांच्या चरणकमल चिन्हांनी अंकित भूमी मी पाहत आहे। खरंच मी भाग्यवान आहे, खरेच मी भाग्यवानच की आहे, कारण ब्रह्मादी देव समूह आणि सर्व वेदही सदैव रामांच्या चरणरजांचा शोधच घेत असतात। अशा प्रकारे अद्भुत अशा प्रेमरसाने हृदय भरलेला चित्त रघुनाथांच्या चिंतनी मग्न असणारा, अश्रुपाता वक्षुपातांने वक्षस्थळे भिजलेला असा भरत हळूहळू श्रीरामांच्या आश्रमी पोहोचला। दुर्वादलाप्रमाणे श्यामल दीर्घनयनी जटारूपी मुकुट धारण केलेले, नवीन वल्कले परिधान केलेले, प्रसन्नमुखी तरुण अरुणाप्रमाणे तेजस्वी, शुभलक्ष्मी जनक कन्येकडे पाहणारे, ज्यांच्या चरण कमलांची सेवा साक्षात लक्ष्मीच करत होत्या, अशा रघुनाथांना बसलेले पाहून भरत हर्षयुक्त होऊन मात्र शोकाकुल अवस्थेत त्वरेनेच त्यांचेकडे धावत गेला आणि त्याने श्रीरामांचे चरणयुगल पकडले। दीर्घ अजानू बाहू असणारे श्रीरामांनी त्यास आपल्या दोन्ही हातांनी उठवून आलिंगन दिले। आपल्या नेत्राश्रूंचा त्यावर जणू अभिषेकच करून त्यास प्रेमाने आपल्या जवळ बसविले। त्यास पुन्हा पुन्हा आलिंगनाने बद्ध केले। तानेने व्याकुळ झालेल्या गायीप्रमाणे श्रीरामांना पाहण्याच्या इच्छेने सर्व माता कौसल्या मातेसह त्वरेने पुढे झाल्या। आपल्या मातेस पाहून श्रीराम चटकन उठून मातेच्या पायास वंदन करते झाले। तेव्हा दुःखातिरेकाने तिने पुत्रास मिठीबद्ध केले आणि दुःखास वाट करून दिली। त्यानंतर इतर मातांनाही श्रीरामांनी वंदन केले। मुनिश्रेष्ठ वशिष्ठांना पाहून त्यांनी साष्टांग प्रणिपात केला। मी धन्य झालो, धन्यच आहे असं वारंवार म्हणू लागले। योग्यतेप्रमाणे सर्वांना बसवून श्रीराम बोलू लागले, सांगा माझे पिताश्री कुशल मंगल आहेत ना? माझ्या वियोगाने दुःखी पित्यांनी माझ्या करिता काय आज्ञा दिली आहे? यावर श्री गुरुदेव वशिष्ठ म्हणाले, हे रघुनंदना, तुमच्या वियोगाने महाराज दशरथांचे मन अतिशय उद्विग्न झाले होते। सदैव तुमचेच चिंतन करीत हे रामा, हे रामा, हे सीते, हे लक्ष्मणा असे नाम घोष करीतच त्यांनी प्राणत्याग केला। कानांना शूलाप्रमाणे भासणारे ते कडू शब्द ऐकून हाय मी मेलो असा विलाप करीत श्रीराम आणि बंधू लक्ष्मण दोघेही धरणीवर कोसळले। हे बघून उपस्थित माता इतर जन सर्वच रडू लागले। मग श्री रामचंद्र म्हणाले, हाय पिताश्री, मला त्यागून तुम्ही कुठे गेलात? हे महाभाओ, मी तर आता अनाथच की झालो। आता माझे लाड कौतुक कोण बरे करील? नंतर बंधू लक्ष्मण आणि सीता यांनीही या प्रकारेच विलाप केला।
तेव्हा शांतीपूर्ण वचनांनी वशिष्ठांनी त्यांचा शोक निवारण करून मंदाकिनी किनारी जाऊन सर्वजण शुचिरभूत झाले. तेथे सर्वांनी महाराज दशरथांना तिलांजली अर्पण करून श्रीरामाने लक्ष्मणासह पिंडदान केले. आमचे जे अन्न आहे तेच पितरांनाही चालेल असे स्मृती म्हणतात. असे म्हणून इंगुदी फळाचे पिंड बनवून त्यावर मध घालून श्रीरामांनी पिंडदान केले. त्यानंतर दुःखाश्रू भरलेले श्रीराम पुनश्च स्नान करून आश्रमी परतले. इतर सर्वही खूपच रडले. नंतर सर्वजण दुःखी अंतःकरणानेच आश्रमी परतले. त्या दिवशी सर्वांनी उपवास करून दुसऱ्या दिवशी मंदाकिनी जळी स्नान करून भरताने आश्रमी बसलेल्या श्रीरामांजवळ जाऊन म्हटले, अहो श्रीराम, अहो महाभाग, आपण स्वतंत्र आता राज्याभिषेक करून घ्यावा. हे पैतृक राज्य तर तुमचेच की आहे, तुम्ही त्याचे पालन करावे. तुम्ही माझे ज्येष्ठ बंधू आहात म्हणून मला पित्याप्रमाणेच की आहात. प्रजेचे पालन करणे हा तर क्षत्रियांचा खरा धर्म आहे. मग तुम्हीही नाना प्रकारच्या यज्ञांनी यजन साध्य करून वंशाचा तंतू सुरक्षित ठेवण्यासाठी पुत्रांना जन्म देऊन ज्येष्ठ पुत्रांना सिंहासनी बसवून मगच तुम्ही वनी गमन करावे. आता काही तुमच्या वनगमनाचा काळ नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या मातेने केलेल्या वाईट कर्माविषयी निष्प्रह राहून तुम्ही आमचे रक्षण करावे. असे सांगून त्याने भक्तिपूर्वक प्रभू रामचंद्रांचे चरण आपल्या मस्तकी धारण करून जमिनीवर दंडवत नमस्कार घातला. त्याला उठवून श्रीरामांनी अतिशय प्रेमाने आपल्या जवळ बसवून घेतले. प्रेमाने डोळे ओले झालेले श्रीराम हळूहळू भरताशी बोलू लागले. सर्ग 9 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.